माणसांच्या आयुष्याला बिलकुल किंमत नाहीये हे तर आता हळूहळू तुम्ही जाणून घेतच चालला असाल, कारण की अजून एक खतरनाक केस समोर आलेली आहे. राजा रघुवंशी नाव आहे त्या मुलाचं. त्याच्या बायकोने आता लग्न झालेलं होतं, हनीमूनसाठी गेले होते. हनीमूनला जाऊन तिने तिच्या ज्या लवर आहे त्या लवरला तिकडे कॉन्टॅक्ट करून माणसं बोलवले मारण्यासाठी. तिकडे मेघालयाला जाऊन तिकडे डोंगरात त्याला मारून टाकलं, तिकडे त्याला फेकून दिलं. अरे म्हणजे या मुलींचं नेमकं चाललेलं काय आहे? अशा प्रकारच्या ज्या मुली आहेत, म्हणजे विचार करा ना, म्हणजे एखादं अरेंज मॅरेज होत आहे, त्या अरेंज मॅरेजमध्ये त्या मुलीच्या घरचे सांगतायत की नाही, आमची मुलगी खूप सज्जन आहे, एकदम शांत सिंपल मुलगी आहे. आणि त्यानंतर तुमचं लग्न वगैरे होतं, 2-4 दिवस खूप छान जातात. 4थ्या-5व्या दिवशी त्या मुलाचा मृतदेह तुम्हाला सापडतो. नंतर तुम्हाला ती गोष्ट समजते की नाही ना, तिचं लफडं होतं कुठंतरी बाहेर, आणि त्या लफड्यामधून त्या पोरीने तिच्या गुंडांना पाळलं, बोलवलं, मारलं, सुपारी दिली, आणि तुमच्या मुलाची डेड बॉडी तिकडे तुम्हाला सापडलेली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील या समाजामध्ये, म्हणजे तुम्ही विचार करा ना, गेल्या 1 वर्षभरामध्ये अतुल सुभाष झालं, त्याच्यानंतर तो एक नितीश यादव नावाचा मुलगा होता, त्याला ड्रममध्ये कापून टाकलं होतं, त्यात सिमेंट भरलं होतं. अरे काय चाललंय प्रकार? पुन्हा आता हा एक नवीन प्रकार आलेला आहे. मुलींवर विश्वास ठेवणं दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. मी नाही म्हणत आहे की 100% मुली खराब आहेत, पण मित्रांनो, लग्न करायचं असेल, काही करायचं असेल, तर त्याआधी 1000-2000 वेळा विचार करा की मुलगी कशी आहे, तिचे अख्खं बायोग्राफी काय असेल, 4-5-10 वर्षापूर्वीची संपूर्ण गोष्टी तुम्ही काढा, अन्यथा तुमचा देखील मृतदेह कुठेतरी सापडू शकतो. मी नाही म्हणत 100% मुली अशा आहेत, पण खूप जास्त प्रमाणामध्ये मुली ज्या आहेत त्यांची विचारसरणी आता अशी वाकड्या पद्धतीने चालत चाललेली आहे. आणि हे एक्सटर्नल अफेअर्स, जे लग्नानंतर मॅरिटल अफेअर्स, या अशा प्रकारच्या गोष्टींना देखील इतकं काय बूम मिळालेलं आहे या भारतामध्ये कळत नाहीये. म्हणजे हे वेस्टर्न कल्चर एक लिमिटपर्यंत ठीक आहे. आजकाल काय म्हणजे मुलींना काही सांगणं म्हणजे ते पण खूप चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या लगेच फेमिनिझममध्ये येतं, इक्वॅलिटीमध्ये येते, आणि अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये येतात. अरे जे कामं माणसं करू शकतात ते कामं मुली नाही करू शकत. असे नाही, 100% कामं नाही बोलत मी, पण आहेत ना जे कामं फक्त पुरुषच करू शकतात, त्या कामांमध्ये महिला तिथे येऊ नाही शकत ना, त्या काम करू शकतात. आहेत ना अशी कामं. अरे इक्वॅलिटी तुम्हाला सगळीकडे भेटेल, पण तुम्ही त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. गैरफायदा आता घेण्याचे चान्सेस इतके जास्त वाढलेले आहेत ना. जेवढ्या केवढ्या केसेस मुलांवर सध्या आता होत आहेत, ऑलमोस्ट 70-80% ज्या केसेस आहेत त्या फेक केसेस आहेत. का तर मुलींचे काही काही बिझनेस झालेले आहेत. लग्न करायचं, पुन्हा नंतर हे घेतलं, ते घेतलं, हे करायला लावलं, ते करायला लावलं माझ्या बापाला, अशी करून एक केस टाकायची. काय होतं त्याला, आपण हे घेतलं, त्याचा हुंडा घेतल्याची, मग त्या पोराच्या घरच्याची जिंदगीची लावून टाकायची, पुन्हा मग बाहेर ते मॅटर सॉल्व्ह करायचं, 50 लाख 1 करोड रुपये द्यायचे, सॉल्व्ह करायच्या गोष्टी. याच संपूर्ण गोष्टी सध्या मार्केटमध्ये चालू आहेत. आणि कुठं चाललंय हे जग मला एक समजत नाही. मुलांनो, आता तरी सुधरा, थोडंसं डोकं चालवा, विचार करा काय होतंय काय नाही या मार्केटमध्ये. मुलींवर विश्वास डोळे बंद करून ठेवू नका. ही खूप जास्त महत्त्वाची काळाची गरज आहे सध्या ही. जर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत असाल तर त्या मुलीवर, त्या मुलीला, त्या मुलीवर ज्यासोबत तुम्ही खूप वर्षांपासून आहात असं असेल तर ठीक आहे. पण 4-5 महिने झालं, 2 महिने झालं, लग्न ठरले, नवीन तुम्हाला माहित नाही तिचं बॅकग्राऊंड काय आहे, तर बिलकुल त्या मुलीसोबत जाऊ नका. लगेच लग्न करू नका. 2 वर्ष थांबा, वाटल्यास 2 वर्षानंतर लग्न करा, पण लगेच लग्न करू नका. जर लग्न करायचं असेल तर 4-5-10 वर्षापासून ज्या मुलीला ओळखताय त्याच मुलीसोबत लग्न करा, अन्यथा तुमचं देखील काही बरं वाईट होऊ शकतं. मित्रांनो, नक्की तुमचं काय मत आहे ना, मला नक्की कमेंटमध्ये मांडा, कारण की आता जे काय माझ्या मनामध्ये आले ना, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून बघून, तेव्हा मी जे काही ही एक अनफिल्टर्ड माझी जी काय आहे ती मी बाजू मांडलेली आहे की काय नेमकं माझ्या मनात आलंय.